नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे सोमनाथ आणि तुम्ही पाहत आहात सोमा 07 यूट्यूब चॅनल. आज आपण तूर शेंडाखुणी करताना शेतकरी नकळत करतात या 5 मोठ्या चुका. त्या कोणत्या चुका करतात हे आपण पाहणार आहोत. या चुका टाळल्या तर तुरीची वाढ चांगली होते, फांद्या अधिक फुटतात आणि उत्पादन वाढण्यास मदत होते. चला तर एक एक समजून घेऊया. चूक क्रमांक 1 म्हणजे खूप लवकर शेंडा खुडणे. तूर अजून लहान असताना शेंडा खुडल्यास झाडाची वाढ खुंटू शकते. मुळांची आणि खोडाची पुरेशी वाढ होण्यापूर्वी शेंडा खुडल्याने झाड कमकुवत राहते. तर झाडाची वाढ चांगली झाल्यावर आणि योग्य अवस्थेमध्ये शेंडा खोडावा. चूक क्रमांक 2 म्हणजे खूप उशिरा शेंडा खुडणे. अनेक शेतकरी शेंडा खोडायला उशीर करतात, त्यामुळे झाड उंच वाढते पण बाजूच्या फांद्या कमी फुटतात. योग्य वाढीच्या टप्प्यावर शेंडा खुडल्यास अधिक फुटवे येण्यास मदत होते. चूक क्रमांक 3 म्हणजे जास्त भाग कापणे. काही शेतकरी शेंड्याचा मोठा भाग कापून टाकतात, त्यामुळे झाडावर ताण येतो आणि वाढ मंदावू शकते. फक्त कोळावरचा शेंडा हलक्या हाताने खोडायचा आहे. चूक क्रमांक 4 म्हणजे पावसात किंवा ओली झाडे असताना शेंडा खुडणे. ओल्या वातावरणात शेंडा खुडल्यास जखमेतून बुरशीजन्य रोगाचा धोका वाढू शकतो. कोरड्या हवामानात किंवा झाडे कोरडी असताना शेंडा खुडणे अधिक सुरक्षित ठरते. तर चूक क्रमांक 5 म्हणजे शेंडा खुडल्यानंतर पिकाकडे दुर्लक्ष करणे. शेंडा खुडल्यानंतर शेताची पाहणी न करणे, तण वाढू देणे किंवा रोग किडीकडे दुर्लक्ष करणे ही मोठी चूक आहे. शेंडा खुडल्यानंतर नियमित निरीक्षण करावे आणि गरजेनुसार खत, सिंचन व रोग कीड व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. मित्रांनो, या 5 चुका टाळल्या तर तूर पिकाची वाढ चांगली होण्यास मदत होते आणि उत्पादनावरही सकारात्मक परिणाम होऊ शकतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सोमा 07 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. थँक्यू.